झाली आता मस्त अशी. आम्ही तिकडच्या बंगल्याला पण अशीच फरची स्पोर्चला बोलवली. अशीच आहे. हा ही अशीच सेम. पटकन पुसून होती. दिसायला किती छान वाटते का. किती खराब झाली तरी पहिले ना सगळे विचारायचे ही फरची का काय नेमकं म्हणजे फरची. हा लाकडासारखी वाटते फर्निचर सारखी. असं वाटतं इथं फर्निचरच केलंय का असं म्हणजे. पण ती फरची लय छान वाटते. गावाकडच्या वाट्याकडे पण आम्ही असेच लावलेली. नाही पडत गारबीर. सकाळी लय फ्रेश वाटते. मी इथंच यायचे पहिले योगा करायला एक्सरसाइज करायला. इथं छान वाटायचं ह्या स्पोर्च मध्ये. सकाळी सकाळी ऊन पण असायचं. हा इकडे ग्राउंड आहे ना. ग्राउंड वर पण येत राहत्या लोक चालायला वगैरे. असं सगळ्यांची अगं मग धूळ असते कोजळी पण पडते ना थोडीफार. छान वाटायला लागत चकाचक मस्त. देते तसं होतून. हा कोपऱ्यात निघून जाईल. हा तिकून पडत नाही ते. धुणं धुतो आपण कपड्यात होते तर पडून जातं. किती काळ पाणी पण ते पुन्हा जातं का माझं वरून होतून ते असं फेकू. जाऊ ते तेवढा कोपरा खराब होईल ते होतून मरून. मम्मीची चालली आज क्लिनिंग. मस्त सगळं क्लिनिंग करून घेतलंय मम्मीने. आणि मम्मी तुम्हाला होम टूर दाखवणार आहे. साफसफाई करून घेते आधी आणि मग दाखवणार आहे. हा सगळं साफ केलं मी आता. अश्विनी कसं म्हणजे दिवस गेल्यामुळे असं काही म्हणजे काढून टाकली असं नाही. पण कारण आधी ना प्रेग्नन्सीचे 3 महिने आम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं. त्यामुळं आम्ही म्हणजे ठेवलं नव्हतं. कारण की घरात आलं मग सगळ्यांना बाहेरच्यांना माहीत होऊन जायचं. आणि माझं 4 मिस करायचे झालेले असल्यामुळं मग आम्ही सगळे म्हणायचे कोणाला सांगू नका आता 3 महिने. पण त्याच्यामुळे आम्ही ठेवलंच नव्हतं त्यांना. त्याच्यानंतर मग 4था-5वा महिना आलं. म्हटलं आता मी मम्मीकडे जाईन 4थ्या-5व्यात. मग त्याच्यामुळे म्हणलं नको. पुन्हा मग 5व्यात गेलो. पुन्हा मग इकडं आलो. त्याच्यानंतर मग ठेवलीच नाही. म्हटलं 7व्यात जायचंय. 7व्यात जाणार होते मी मम्मीकडं. मग ते 1-2 महिन्यासाठी म्हटलं कशाला. पुन्हा 7वा गेला. डोळे झाले सगळे म्हणे ट्रीटमेंट तिकडं चालू आहे. जाये नको करू आणि जाये नको करू प्रवास नको करू. तर मग मागून पुन्हा कॅन्सल केलं. आणि असं करता मग पुन्हा ठेवलीच नाही. आणि आता डिलिव्हरी झालं मला पुन्हा मम्मीकडे जायचंय. मग पुन्हा म्हटलं आता 1-2 महिन्यासाठी कशाला ठेवायचं. आणि म्हणजे कोणी येत पण नाही. त्यांना पण असं वाटतं की ठेवायचं तर कायमचं ठेवा. नाही तर मग 1-2 महिन्यासाठी ते म्हणते आम्हाला पण दुसरे काम आहे दुसरीकडे भेटते असं तसं. हा त्याच्यामुळं मग. आणि आपण त्यांना खोटं सांगून असं ठेवू नाही शकत ना कायमचं म्हणजे. नाही का. मग आता डिलेव्हरीला गेल्यावर ती पुन्हा मग त्यांना सुट्टीचं भेटते. हा मग मी त्यांना विचारलं होतं 1-2 महिन्यासाठी असेल का तर नाही म्हटल्या त्या. त्याच्यामुळे मग नाही ठेवल्या. आणि सासूबाई आणि मम्मी त्या पण म्हणे आता सध्या थोड्यासाठी जाऊ दे मग दे एवढं काय. मग आता वरती कोणी येत पण नव्हतं एवढं. मग बराच धूळ वगैरे झाली होती. आवरायला किती लागतं. मम्मी केव्हाच आलेली केव्हाच आवरले मम्मीने. इकडं पण क्लीन केलंय. फरची वगैरे पुसली. आणि इकडं पण पुसून घेतलं स्पोर्च वगैरे मस्त. पुन्हा आता इकडचं चाललंय पुसायचं. घर खूप आवरायला मोठं आहे. आणि खाली मम्मीने आज सकाळपासून आवरती. खाली पण पुसून सगळं. तुला म्हणजे हेच नव्हतं करायचं ना. ही रूम पण एकदम मस्त चकाचक केली पाहिजे. ब्लाऊजची रूम पण देवघर पुसून घेतलं. देवघर साफ केलं. मस्त पुसलं. फरच्या वगैरे क्लीन केली. बेड पूर्ण. इथं लाईट लावून दाखवलं तुम्हाला.
मस्त आवरली मम्मीने. आता मशीनवर पण खूप धूळ झाली होती. इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे, मम्मीने ते पण धुवून वगैरे काढले. डोळ्याच्या वेळेस आवरलं होतं. त्याच्यावर मग कोणी बोला आलंच नाही का. आणि त्याच्यावर मग मीच आली त्या दिवशी त्याची घ्यायला आली. येड्यावाकडे झाडलं, ते झाडलं, हे झाडलं, येतं तसंच पडलं होतं झाडायचं. हा ना. आता किती छान वाटतंय क्लीन केलं तर. मस्त एकदम चकाचक वाटत राहिलं मस्त घर. साफसफाई केलं चांगलं वाटत नाही का. किती भारी वाटत. नाही तर असं वरती आलं का धूळ असले झालती ना ग डोळ्याला. तर 2 महिने झाले. ही या कोपऱ्यात इतकी धूळ झाली. हे काय खाली धूळ दिसते ना. धुतलं घर क्लीन केलं इतकं छान घर वाटतं. तेव्हा मी ब्लाऊजचं काम करायचे ना ह्या रूम मध्ये. खूप माझं ब्लाऊजचं सामान पडलेलं असायचं. तर काम नाही करत तर ब्लाऊजचं सगळं सामान ठेवून दिलेलं आहे मी. असं कामाचा पण म्हणजे होतो. ब्लाऊजच्या कामाचा खूप जास्त पसारा असतो. तू वरती आली ना तेव्हा तुला इथं पायच ठेवा नसेल वाटला. मी गेलेच नाही तिकडं. आहे ना. धूळच तेवढी होती तिथं. आणि इकडे काही कमी धूळ होती का. इथं लय धूळ होती पूर्ण अशी. आता ते पायऱ्या पुसल्या झालं नाही का. सगळ्या लाईट बंद आहे. लाईट लावला नाही घर एकदम भारी दिसतं आमचं लक्झरियस. लाईट लावला बाहेरचा झाला ना बंदच करून टाकते. आधी खाली थोडं दरवाजा राहिला. वरती जायचंय शिवांश. वरती जायचंय. वरती जाणार आहे. काय खातो तू. काय खातो. पॉपकॉर्न खातो. मला देतो. मला देतो पॉपकॉर्न. देतो. हा नाही नाही पॉपकॉर्न नाही देत. प्रियांका दीदीला आलाय ताप. आहे ना दीदी. ताप आला ना. आमची विरल दाखवते ना. हे बघ कसं छान डेकोरेशन केलं. बघ बघ किती मस्त केलं. बघ ते फुगा किती छान केलं डेकोरेशन छान केलं ना. जय जय बाप्पा करणार ना. जय जय बाप्पा करणार ना. जय जय बाप्पा. हे बघ दादा बघ दादा चिकटे वर ठेवणार आहे. फेकला कोणी खायचं. वर ठेव. तिथं ठेव. तिथं ठेव. कर पण बाबा.